आज नाश्त्याची थोडीशी घाईच होती का ते पुढे सांगतेच, पण त्याआधी चला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा नाश्त्याच्या आधीचं नाही पण प्लेट्स काढल्यानंतर मस्त व्हिडिओची सुरुवात केली. उपमा बनवलेला आहे कारण आज स्नेहल आणि सुजित चालले आहेत साताऱ्याला स्नेहलचे आजी आजोबा राहतात, तर तिकडे त्यांना भेटायला चालले आहेत. आता इथे आलेच आहेत तर सातारा जवळ आहे, त्यामुळे तिने विचार केला की चला त्यांनाही भेटणं होतं. चालले का? चला या मग, उद्या फोन करते. आता त्यांना जायचं होतं म्हणून नाश्ता तर लवकर झाला नाही, तर आम्हाला 10-10:30 वाजतात एकेकाच्या आंघोळी होत असतात आणि असा उशीर होतो. पण आता नाश्ता जरी लवकर झाला असेल तरी बाकीची सगळी कामं राहिली आहेत. म्हटलं चला त्या आधी झाडांना पाणी देऊया. आणि थंडीचं काय सांगू, म्हणजे मला तरी वाटतं की पुण्यात आल्यापासून फर्स्ट टाईम मी एवढी जास्त थंडी एक्सपिरियन्स करते. आता मला 3-3.5 वर्ष होतील पण एवढी थंडी नाही पडली कधी. म्हणजे घरातही थंडी वाजते आणि दुपारचं कडक ऊन असतं बरं का, इतकी गार हवा असते आणि ऊनही असतं, त्यामुळे झाडांना पाणी घालावंच लागतं. सकाळी स्वेटर असतं, रात्री स्वेटर असतं आणि असं झालंच नाही. मुंबईत तर स्वेटरचं कामच पडलं नाही, पण आत्ता इथे खरी थंडी एन्जॉय करायला भेटते कारण मला खरंच खूप आवडते थंडी. पण तरीही गावाकडची किंवा आता विदर्भातली अमरावतीची त्यापेक्षा तरी कमीच थंडी आहे, सो त्यांना एवढी थंडी वाटत नाही आहे. पण कसं वय झाल्यानंतर तसंही तब्येती खराब आहेत, त्यामुळे बाबांना आईला थंडी वाजतेच. असो चला स्वयंपाकाची तयारी करायची आहे. आज मस्त गाजराचा हलवा बनवते आणि भाजीमध्ये आज मटकीची उसळ बनवते आणि बाकीचा नॉर्मल स्वयंपाक असणार आहे. आता बघा फरक असा आहे की म्हणजे आई बाबा हे सगळे असले ना, स्नेहल सुजित, तर स्वयंपाकाचं तसंही मला जास्त टेन्शन नसतं कारण स्नेहल असली तर ती किचनमध्ये असतेच. आता आईची तब्येत बरी नव्हती त्यामुळे ती जास्त किचनमध्ये आली नाही, पण शेवटी आई अशीच असते की तिच्या घरी गेलो तरीही तीच किचनमध्ये असते आणि आपल्या घरी जरी आली ना तरी किचनमध्ये ती येतेच. एक वेळ आपलं तरी माहेरी गेल्यावर किचनमध्ये जाणं होणार नाही, पण आई अशी नसते. तर आईने मला मदत केली. त्यानंतर रियांशही शाळेतून आला. आज जरा लवकर आला होता कारण त्याची क्रिसमस सेलिब्रेशन होतं शाळेत आणि शाळेतून एक डोनट घेऊन आला आणि नेहमीची त्याची सवय, तो स्कूलमध्ये ना कधीच खात नाही, घरी आल्यानंतर त्याला शेअर करायचं असतं आणि मग खायचं असतं. तर मस्त असं एक डोनट मिळालं होतं जे मला अजिबात आवडत नाही, पण तरीही त्यांनी सगळ्यांशी शेअर करून खाल्लं. मुलांना ना आजी आजोबा मामा मावशी हे सगळे खूप आवडतात कारण माहिती आहे आपण ज्या गोष्टी करायला नाही म्हणतो किंवा आपण जे घेऊन देत नाही ना ते सगळं त्यांना यांच्याकडून मिळत असतं. आणि तसंच झालं. आता लेझरचं काय काम आहे मला माहिती नाही, पण खूप दिवसापासून त्याला लेझर हवा होता आणि तो बाबांना घेऊन गेला, स्पेशली कोणत्या दुकानात मिळतो काय हे सगळं, आणि त्यानंतर त्यांच्याकडून लेझर घेऊन आला. बघा तुम्ही बघितलाच नव्हता का? हा रियाश नीट सरळ बसतो. स्नेहलने अमरावतीहून येताना 3 किलो आवळे आणले होते आणि आणले तेव्हा फ्रेश होते, पण ते कसं ठेवून ठेवून थोडे खराब व्हायला लागतात. तर आईने काही कापून ठेवले, खराब होते ते काढून टाकले. तेल बनवताना मी ते यूज करणार आहे. दुसऱ्या साईडला मी काही आवळे उकळून घेतले होते, त्याची मला कॅन्डी तर नाही पण ती आंबट गोड गोडी असते ना ती बनवायची आहे. तर त्यासाठी मी ते उकळले, थंड झाल्यानंतर असे मोकळे केले. आता त्याची पेस्ट करून घेते. आणि कॅन्डी मला बनवायचीच नव्हती. आईला वाटलं की मी एवढे सगळे आवळे आहे कॅन्डी बनवायलाच मागवले, पण नाही, त्यात खूप साखर जाते, साखरेमध्येच ते डीप असतात, म्हणून मला ते बनवायचेच नव्हते. तर बघा असे मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घेतली आणि ते शिजवून घ्यायचं 10-15 मिनटं. जरा जास्तच वेळ लागतात शिजायला कारण पूर्ण पाणी त्याचं निघून जायचं. पाणी निघालं नाही तर त्याची गोळीच बनणार नाही. त्यानंतर मी त्यात गूळ घातला आणि गूळही मी अंदाजानेच घातला, खूप कमी घालते कारण मला आंबट असलं तरी चालते, नाहीतर ते गोड बनवायचं असेल तर मग काय फायदा, म्हणून
गूळ जास्त घालायचं नाही आणि साखर नाही घालायची असते यामध्ये, कारण साखरेला खूप पाणी सुटतं. त्यानंतर आता थोडेसे आवळे राहिले होते, म्हटलं चला कॅन्डीचाही स्वाद आला पाहिजे म्हणून थोडीशी साखर घातली आणि एका डब्यामध्ये आता ते 2 दिवस पॅक बंद करून ठेवायचं आणि त्यानंतर साखरेचं पाणी काढून घ्यायचं जर तुम्हाला कॅन्डी बनवायची असेल तर. बघा खूप वेळपर्यंत मी ते शिजवून घेतलं, पूर्ण पाणी त्याचं निघालं आणि बघा गोळी बनण्यालायक होईल ना तोपर्यंत ते शिजवून घ्यायचं. त्यामध्ये मीठ, थोडंसं हिंग, लाल मिरची पावडर, जिरेपूड आणि थोडासा चाट मसाला घातला आहे. बस असं झाल्यानंतर तसंच ठेवून दिलं आणि थोडं थंड झाल्यानंतर छान त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे. आता सुट्टा लागला आहे म्हटल्यानंतर क्राफ्ट, पतंग हे सगळं आता यापुढे चालूच राहणार आहे. बघा पसारा. आता वॅकेशन स्टार्ट झाले ना की आनंद पण होतो आणि भीती पण वाटते. भीती म्हणजे दिवसभर काही ना काही चालू राहणार, जे करायचं आहे ते पण होत नाही. पण आता असं झालं की सगळेजण घरी आहे त्यामुळे काही वाटणार नाही. पण नॉर्मली ना आनंद याच्यासाठी होतो की जास्त वेळ मला झोपायला मिळतं, सकाळी काही टिफिनचं टेन्शन नसतं आणि ठीक आहे. आता वॅकेशन स्टार्ट झालं आहे तर त्याचा तो करेल. खूप त्याला म्हटलं की चल आमच्यासोबत. तर आम्ही चाललो आहे आता पिंपळे सौदागर, कोकणे चौक. कुठे जाण्यासारखं नव्हतं की म्हणून म्हटलं की चला कुठेतरी जाऊया. तसंही तिकडे गेल्यानंतर पर्स घेणं मॅन्डेटरी असतं. मॅन्डेटरी येस, म्हणजे मी घेऊन देते किंवा ते घेतात आल्यानंतर. तर पर्स अजूनही आईला घ्यायचीच आहे तर पर्स घेऊन देते आणि बघता बघता मग अशा गोष्टी मिळतात की ज्या आपल्याला घ्यायच्या नसतात पण त्या घेणं होतात. जसं की मला पण एक सॅक बॅग घ्यायची आहे. खूप दिवसापासून होत आहे की घेते पण चांगली मिळतच नाही आहे आणि मागची जी माझी सॅक बॅग आहे ना ती मी त्या मार्केटमधूनच घेतली होती, तर आत्ताही मिळाली तर मी तिकडूनच घेते. त्यानंतर मला छान अशी ज्युती घ्यायची आहे, थोडी चांगल्या क्वालिटीची, म्हणजे वेस्टर्न ड्रेसवर पण ती घालता येईल अशी. सो म्हटलं की चला लवकर गेलो तर आपल्याला संध्याकाळच्या आधी थोडंसं फिरणं होईल. आता फक्त 4 वाजले आहेत, 10 मिनिटात निघूया आम्ही. जवळपास 4:30 वाजेपर्यंत तिथे पोहोचू. आता खूप सारे स्टॉल नसतात कारण सॅटर्डे संडेलाच ते एक्स्ट्रा स्टॉल असतात तिथे, म्हणजे मार्केट असतं पूर्ण. आता जे ऑलरेडी आहे म्हणजे जे दिवसभर किंवा संध्याकाळी वगैरे असतं ते आहे, पण मग आता घरी असल्यापेक्षा म्हटलं की चला कुठेतरी फिरून येऊया. सो चला मग आता काय काय शॉपिंग होते आणि मी काय घेते किंवा ती काय घेते आता बघूया. तर पर्स तर घ्यायचीच आहे, तर पर्स तर घेणं होईलच आणि बाकी अशा गोष्टी असतात की तिथे गेल्यानंतर मग आपल्याला आवडतात किंवा तिथे दिसतात तर आपण त्या पण घेतो. सो चला मी तयार आहे. सकाळी जो ड्रेस घातला तोच घालणार आहे कारण माझा हा ड्रेस चांगलाच आहे. तर चला. इकडे आल्यानंतर असं वाटलं की बापरे खूपच लवकर आलो की काय, कारण काहीच गर्दी दिसत नव्हती. आता आपलं कसं असतं, आपल्याला खूप अशी गर्दी पण नको असते पण एकदम सुनसान पण नको असतं. आम्ही याच्यामुळे लवकर आलो होतो कारण संध्याकाळी मग अंधार पण लवकर होतो आणि थंडी पण वाजायला लागते. आणि इथे आल्यानंतर थोडेफार चेंजेस दिसले कारण खूप दिवसानंतर मी इथे आले होते. थोडंफार कधी चुटरपुटर घ्यायचं असलं, शॉर्ट्स घ्यायचे असले किंवा टॉप्स घ्यायचे असले तर मी इथे येते. पण आता थोडेसे चेंजेस मला दिसले. तर आईसाठी चप्पल घ्यायची होती, पर्स घ्यायची होती. मी पण माझ्यासाठी ही बघा एक वेस्टर्न ड्रेसवर घालण्यासाठी एक ज्युती बघितली. तर आता काय काय घेतलं आहे आणि आमचा काय मोठा पोपट झाला आहे ना हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगतेच. बाकी जे नॉर्मल शॉप्स होते तेच, पण असे फ्रंट मार्केट लागतं ना तसं काहीच नव्हतं कारण ते फक्त सॅटर्डे संडे असतं आणि लागतही असेल तर ते संध्याकाळच्या वेळेला लागत असेल. तर 4:30च्या आधीच आम्ही तिथे पोहोचलो आणि 6:30 वाजता आम्ही घरी पण आलो. आल्यानंतर बाहेर चहा काही घेतला नव्हता कारण वेळच, म्हणजे काय सांगू तुम्हाला, पुढे सांगणारच आहे मी की काय पोपट झाला. पण घरी आल्यानंतर सगळ्यात आधी चहा बनवला कारण अश्विनला पण 7 वाजता बाहेर जायचं होतं. तर म्हटलं की चला चहा घेऊया आणि त्यानंतर चहा घेतल्यानंतर मग काय परत किचनमधलीच तयारी चालू झाली. आता आईनी बघा गोडंबी माझ्यासाठी आणली होती, त्यानंतर खारीक पावडर आणलं होतं. त्यावरून तुम्हाला अंदाजा आलाच होता की हां लाडू बनवून घेणार आहे आईकडून. तर हो, आईच्या हातचे लाडू ना कडू होत नाही आणि ते मी मघाशी बनवून ठेवलेलं ते पण थंड झालं आहे. तर आईच्या हातून मला मेथीचे लाडू बनवून घ्यायचे होते आणि आईने बनवलेले लाडू ना मेथी टाकूनही ते कडू होत नाही. तिची ती वेगळी ट्रिक आहे. आता खरं सांगू हे एवढ्या पोर्शनमध्ये आम्ही बनवणार आहे ना की तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणारच होणार नाही. पण नेक्स्ट टाईम मी जेव्हा बनवेल ना तेव्हा नक्की तुमच्याशी शेअर करेल. आता थोडेफार ड्रायफ्रूट्स जे होते ते आईने भाजून घेतले. तोपर्यंत मी ढोकळा बनवून घेतला कारण म्हटलं चला कमी भूक आहे, आम्ही बाहेरूनच शेवपुरी वगैरे खाऊन आलो होतो. तर ढोकळा बनवायला घेतला आणि ढोकळा पण बघा मस्त असा टम्म फुगलाय. ढोकळा खाल्ला, डिनर करून घेतला आणि त्यानंतर बघा
हे जे आवळ्याचे बॉल्स आहेत ना ते करून घेतले. थोडेसे आंबट झालेत कारण मी गूळ कमी वापरला होता, पण छान लागतात. आता त्यानंतर पोपट काय झाला आमचा, तर आम्ही मॅन्डेटरी, जसं मी म्हटलं होतं की पर्स तर मॅन्डेटरी असतेच. मोस्टली मी पण असं होतं की गेल्यानंतर छोटं वॉलेट, पर्स, सॅकबॅग काही ना काही घेऊन येते. पण आज आम्हाला ना पर्स मिळाली, ना आईसाठी सँडल मिळाली, ना बाबांसाठी चप्पल मिळाली, काहीच मिळालं नाही. सॅकबॅगही नव्हती व्यवस्थित, ज्वेलरी तर खूपच महाग वाटल्या आणि वेस्टर्न कपड्यांमध्ये तर मी गेलीच नाही. शेवटी माझ्यासाठी काहीतरी घेऊन जायचं आहे. आता ऑटोनी आलोय पैसे खर्च करून, म्हणून म्हटलं की चला काहीतरी घेऊन तर जायचंच आहे. म्हणून मी ही एक वेस्टर्न ड्रेसवर घालण्यासाठी ज्युती घेतलेली आहे. मस्त आहे, 300 रुपयाला मला मिळाली. पण या व्यतिरिक्त काहीच मिळालं नाही. त्यानंतर दुसरा पोपट असा झाला, आम्हाला तिकडून यायला रिक्षाच मिळेना. म्हणजे तशी तर रिक्षा मिळतच नाही, पण ओला, उबर त्याचे बुकच होत नव्हते. हा पण पोपट झाला. आणि इकडून तिकडे फिरण्यामध्ये आई बाबाही म्हणजे हे होऊन गेले, त्रासून गेले. आणि मलाही असं वाटत होतं की रिक्षा का मिळत नाही आहे. तसं विचारलं तर रिक्षावाले इतके रेट सांगतात, त्यानंतर ते सुद्धा न्यायला तयार नसतात. असा आमचा पोपट झाला. आणि म्हणून ना आम्ही बाहेर चहा घेतला, ना काही केलं, तर असा पोपट झाला होता. पण ठीक आहे, एक तरी वस्तू घरी आणली त्याचं समाधान आहे. आई बाबा आले तेव्हापासनं रात्रीचं तर वॉक करणं बंदच झालं आहे आमचं. एखाद्या वेळी आम्ही गेलो आणि त्यांना कशी फिरायची सवय नाही आहे, थंडी पण वाजते. बाबांचं बघा, टोपी स्वेटर घालून ते झोपत पण होते, पण आम्ही दोघीजण येऊन बसलो म्हणून ते उठून बसले. आता मी काही कपडे आहे ना ऑलरेडी काढून ठेवले होते विवांसाठी, म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आहे त्याच्यासाठी. आणि माझेही भरपूर असे चांगले कपडे आहेत, पण जसं मी बोलत असते, मी ना असं ओळखीच्या लोकांना कपडे देतच नाही, माझी सवयच नाही आहे ती. एक वेळ खूप खराब झाले असेल तर मी ते पुसून काहीतरी करून वापरून टाकून देते, किंवा मग ते तसेच पडून राहतात. बेडमध्ये तर भरपूर असे कपडे असतील, रिलायन्समध्ये टाकते किंवा डोनेट करायचे असेल तर करते, ते मला जास्त बेटर वाटतं. पण आता हे जे कपडे आहेत ते रियांशचे चांगले होते. काही ट्रॅडिशनल ड्रेसेस आहेत, स्वेटर तर मी नेहमीच देते विवांसाठी, तर ते कपडे मी त्यांना दाखवत होते, कारण दाखवून दिलेलेच बरे आपली लोकं असली तरीही, कारण त्यांना पण ते आवडायला हवेत ना. असं नको व्हायला की वापरलेले कपडे देते किंवा असं काही. पण ट्रॅडिशनल कपडे, कुर्ता पैजामा खूप काही खराब होत नाही, आणि चांगल्या क्वालिटीचे खूप महाग महाग कपडे असतात, लहान मुलांचेही तसे. सो त्याला येतात आणि आपलेच आहे, म्हणजे आपलेच घरची लोकं आहे, त्यामुळे एवढं टेन्शनही नसतं. दुसऱ्यांना देताना थोडंफार असं वाटतं, पण तरीही मी आईला सगळे कपडे एक एक दाखवत होती आणि तिने अप्रूव्ह केल्यानंतरच मी ते सगळे कपडे त्यांना दिले. असो, हे सगळं करत करत आम्ही गप्पा गोष्टी केल्या आणि असा गेला आजचा आमचा दिवस. चला तर मग व्हिडिओला मी आज इथेच एंड करते. आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा. बाय.